गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आचम्य प्रणमाम्यहं केशवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, माधवाय स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. ओम मधुसूदन नमः, त्रिविक्रमान् नमः, वामन नमः, श्रीधरान् नमः, ऋषिकेशान् नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, धोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छन्दा एतेषां प्राणायामे विनियोगा. अथ प्राणायामः. आपो ज्योतिरसंप्रतं ब्रह्मभूर्भुवस्वरं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीमातृपितृभ्यो नमः. श्रीकुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि सकल नवग्रह देवताभ्यो नमः. श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. श्री एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु सुमुखशेखदन्त चौकपीलो गजकर्ण कालंबोदर च विघ्नो विघ्नाशो गणाधिपाः धूम्रकेतुगणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना द्वादशेतानामानि अपठ्यादपि विद्यारम्भ विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुज प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति ईशान मङ्गलाय ईशार्धस्त भगवान् मङ्गलाय तनोहरि. तदेव लग्नं सृजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयाः येषाम् इन्दुवर्षामोरुधेस्तु जनार्दन विनायक गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणमाद्यो सर्वकामार्थ सिद्धिगे अभिप्सितार्थ सिद्धार्थ पूजितो ह्यासुरासुरे सर्वविघ्नहस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्ता भुवनेश्वरा देवादिशुन्दना सिद्धिर्ब्रह्मेशा न जनार्दनः. ओम विष्णु ओम विष्णु ओम विष्णु महाविष्णुराज्ञा प्रवर्तमान साध्यस्मिन् ब्रह्मांडे शुभ योगे शुभ करणादि सकल गुण विशेषण विशिष्टायाम अस्य शुभ पुण्यतिथो आद्य नूतन संवत्सरा निमित्तां पंचांगस्थ गणपति पंचोपचार पूजनम पंचांग पठन अहम करिष्ये. पंचांगस्य गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री पंचांगस्य गणपतये नमः. ध्यानं धनर्थे प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. श्री पंचांगस्य गणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री सरस्वत्यै नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. पंचांगस्य गणपतये नमः. अलंकारार्थक्षतां समर्पयामि. श्री पंचांगस्य गणपतये नमः. हरिद्रिकां कुङ्कुमं सकल सौभाग्य परिमलद्रव्याणि समर्पयामि. श्री पंचांगस्य गणपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. नैवेद्यं निवेदयामि. ओम नैवेद्यं गृहीता देव भक्तिमेहि चलं कुरु इप्सितं मे वरं देहि परत्रं च पराङ्गतिः. शर्कराखण्ड खाद्यानि दधिक्षीर्घृतानि च आहारं भक्ष्य भोज्यं च नैवेद्यं प्रतिगृहताम्. ओम सत्यन्तव्रतेन प्रसञ्चयामि. प्रोक्षां प्राणाय स्वापानाय स्वां व्यानाय स्वामुदनाय स्वां समानाय स्वां ब्रह्मणि अमृतत्वायं स्वाहा. मद्यपानीयं समर्पयामि. पुनः प्रोक्षा पुनः सत्यन्तव्रतेन प्रसञ्चयामि. ओम प्रोक्षां प्राणाय स्वापानाय स्वां व्यानाय स्वामुदनाय स्वां समानाय स्वां ब्रह्मणि अमृतत्वायं स्वाहा. उत्तरप्रक्षालनं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. श्री पंचांगस्य गणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. श्री पंचांगस्य गणपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. अथ पंचांग पठनम्. पराभव नाम संवत्सर शके 1943 चे वर्षफळ
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. सूर्य ज्याप्रमाणे सर्व अंधकाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे ज्यांच्या चरणकमलांचे स्मरण सर्व विघ्नांचा नाश करते, तो सिंदूरवर्ध गजानन गणपती उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्यांमध्ये सिद्धी मिळविण्याकरिता श्री गणपती सर्व ग्रह, ब्रह्मदेव, विष्णू व शिव यांना नमस्कार करून संवत्सराचे फळ सांगतो. नवीन संवत्सर सुरू होता त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरी गुढी उभाराव्यात, मंगल स्नान करावे, अभ्यंग स्नान करावे, ब्राह्मणासह देवांची व गुरूंची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना सुंदर अलंकार, वस्त्रे यांनी भूषित करावे आणि ज्योतिषांचे पूजन करून त्यांच्याकडून वर्षफल ऐकावे, म्हणजे त्या योगाने नवीन वर्ष शुभफलदायक होते. प्रथम सुगंधित तेलाने अभ्यंग करून स्नान करावे, मग अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाची पाने भक्षण करावी, म्हणजे सुख प्राप्त होईल. व्याधींचा नाश होतो व विद्या, दीर्घायुष्य, लक्ष्मी ही प्राप्त होते. ती कडुनिंबाची पाने भक्षिण्याचा प्रकार असा आहे की कडुनिंबाची अत्यंत कोरडी पाने व त्याची फुले अशी आणून त्यांचे एकत्र चूर्ण करावे. ते चूर्ण करताना त्यात मिरे, हिंग, मीठ, जिरे व आजमोदा हे पदार्थ घालावे व सर्वांचे एकत्र चूर्ण झाले म्हणजे ते रोगशांतीकरता भक्षण करावे. पंचांगावरील गणपतींचे व ब्राह्मण आणि ज्योतिष यांचे पूजन करावे. याचकांना अनेक प्रकारची दाने देऊन व इच्छित भोजन घालून संतुष्ट करावे. नाना प्रकारची मंगलगीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकता तो दिवस आनंदात घालवावा व रात्री स्त्रियांसह एकांतित विलास करावे, म्हणजेच संपूर्ण वर्ष सुखाचे होते. राजाचे फलश्रवण केले असता सर्व राज्य वैभव स्थिर होतो. प्रधानाचे फलश्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फलश्रवण केले असता लक्ष्मी चिरकाल राहते. मेधाधिपतींचे फलश्रवण केले असता वाणी मधुर होते. रसाधिपतींचे फलश्रवण केले असता धर्माचे ठिकाणी प्रीती उत्पन्न होऊन धार्मिक बुद्धी स्थिर राहते आणि पश्चाधान्याधिपतीचे फलश्रवण केले असता दीर्घायुष्य मिळते. म्हणून ही शुभदायक राजाधिकांची फले श्रवण करावी. वसंत ऋतूमध्ये पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता अनेक पातके समुदायांचा नाश होऊन दीर्घ आयुष्य, यश व लक्ष्मी प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. चैत्रात शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी जे लोक संवत्सर फळ भक्तिपूर्वक श्रवण करतात त्यांचे दुःख, रोग, दारिद्र्य इत्यादी पीडा नष्ट होऊन ते आनंदाने धनधान्य युक्त होऊन राहतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वृद्धी करो. त्याचप्रमाणे चंद्र निर्मल यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु थोरपणाची, शुक्र कोमलवाणीची, शनी आनंदाची, राहू विरोधनाशक अशा बाहुबलाची आणि केतू कुळाच्या उन्नतीची वृद्धी करो. तिथीच्या श्रवणाने राजवैभव स्थिर राहते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य मिळते. नक्षत्राच्या श्रवणाने पूर्वी घडलेले सर्व पातकांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने प्रियजनांना वियोग नष्ट होतो व कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. असे हे पंचांग ज्योतिषाकडून नित्य ऐकावे, म्हणजे श्रेयस्कर होईल, सिद्धिदायक होते. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. पहिला इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला, त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैनीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला, त्याचा शक 18 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पांचगाव गौंड देशात धारातीर्थ नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कर्नाटकात कल्की होईल, त्याचा शक 1821 वर्षे. अशी एकूण 4,32,000 वर्षे आहेत. कलियुगाच्या या एकंदरीत 4,32,000 कलियुगाच्या या एकंदरीत 4,32,000 वर्षांमधून आता पावेतो 5,127 वर्षे मागे पडली असून 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत. यावर्षी विक्रम संवत 2082 पिंगल नाम सुरू असून ते कार्तिक महिन्यापासून 2083
कालयुक्त नामक विक्रम संवत सुरू होईल. या चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक 1948 पराभव नाम सुरू होत आहे. या पराभव नाम संवत्सरात राजपद गुरुकडे, मंत्रीपद मंगळाकडे, मेघाचे अधिपत्य चंद्राकडे, अग्रधान्याच्या खरीप पिकाचा स्वामी गुरु, रसपदार्थाचा स्वामी शनी, रब्बीच्या पिकांचा स्वामी बुध आहे, मध्यधान्याचा अधिपती बुध आहे. या पराभव नाम संवत्सरात पाऊस थोडा कमी, परंतु पहिली पिके चांगली येतील. देश विदेशात युद्धाचे वातावरण राहील. रोगराई वाढेल. राजपद गुरु या शुभ ग्रहाकडे असल्याने त्याच्या अंमलाखालील गुजरात, विदर्भ भागात पाऊस योग्य प्रमाणात पडेल. फळे व धान्याचे उत्पादन चांगले होईल. समाजात यज्ञयाग इत्यादी धार्मिक कृत्य होतील. रोगराई प्रमाण कमी राहील. मंत्रीपद मंगळाकडे असल्याने धान्याची महागाई, आग, चोर यापासून नुकसान व युद्धजन्य परिस्थिती राहील. मेघाचा अधिपती चंद्र असल्याने ऊस, धान्य, फळे भरपूर येतील. दूध दुभते चांगले, नद्या, विहिरी, तळी यात भरपूर पाणी राहील. विद्वानांचा गौरव होईल. अग्रधान्याचा खरीप पिकाचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे पृथ्वीवर पाऊस पाणी चांगले. धान्य व फळाचे उत्पादनही चांगले होईल. जनता आनंदित राहील. रसपदार्थाचा स्वामी शनी असल्याने लोकर, नीळ, लोखंड याच्या किमती थोड्या कमी होतील. सोने, चांदी, पारा महाग होईल. पाऊस पाणी बेताचे होईल. रब्बी पिकाच्या अधिपत्य बुधाकडे आहे, त्यायोगे गहू, तांदूळ, मूग, ऊस याचे उत्पादन चांगले होईल. दूध दुभते भरपूर व विद्वान लोकांना सौख्य लाभेल. जनतेची शास्त्र अभ्यासाकडे प्रवृत्ती वाढेल. मध्यधान्याचा अधिपतीही बुधच असल्याने पाऊस पाणी मध्यम. तांबड्या काळ्या जमिनीत चांगली पिके येतील. पाऊस मध्यम पडेल. आर्द्र प्रवेश यावर्षी निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी, घटिका 24, पडे 48, सोमवार हस्त नक्षत्र, वारियण योग, भवकर्ण सूर्योदयापासून घटिका 16, पडे 28 म्हणजेच दुपारी 12:23 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. हा प्रवेश अष्टमी तिथीवर होत असल्याने धान्य व वस्त्रे यांची थोडी वृद्धी होईल, वाढ होईल. सोमवारी आर्द्रा प्रवेश होत असल्यामुळे सर्व वस्तूंची सुबद्धता राहील. हस्त नक्षत्रावर सूर्याचा आर्द्र प्रवेश होत असल्याने जनतेला धनधान्य भरपूर मिळून जनता सुखी राहील. वारियण योगावर हा आर्द्रा प्रवेश होत असल्याने पाऊस बेताचा पडून धान्य, कंदमुळे इत्यादींचे उत्पादन कमी होईल. या वर्षात काल नावाचा मेघ वृष्टी करणार असल्याने पाऊस पाणी कमी, रोगराई वाढेल, युद्धाचे वातावरण राहील. मध्य प्रदेश भागात पाऊस चांगला पडेल. या वर्षात तक्षक नावाचा नाग पृथ्वी धारण करणार आहे, त्यायोगे पाऊस पाणी मध्यम. देश विदेशात युद्धजन्य परिस्थिती राहील. या वर्षात मेघाचा निवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, ते मात्र पर्जन्यवृष्टी चांगली होईल. सर्व धान्ये भरपूर येतील असे दर्शविते. आढकाचे प्रमाण 3 आढक आहे, या म्हणजेच पाऊस चांगला पडेल. हे शुभकारक वर्षफळ गुढीपाडव्याच्या दिवशी श्रवण केल्याने लक्ष्मीची व आयुष्याची वृद्धी होऊन नवीन वर्ष सुखसमाधानाने जाते. श्री गजाननान प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.